कशाचा एवढा माज झालाय तुला? मंगेशने चिडून विचारलं. इंदिरानी मात्र चेहऱ्यावर काही भाव न दाखवता शांतपणे आपली बॅग भरायला सुरुवात केली. मंगेशनी रागाने तिचा हात पकडून पुन्हा तोच प्रश्न केला. तेव्हा ती शांतपणे म्हणाली, मी निर्णय घेतला आहे, तो आता बदलणार नाही. एक दिवस बाहेर राहिलीस की कळेल जगायला पैसा लागतो. तेव्हा माझ्याकडे येऊ नको हात पसरायला. एक झमाक मिळणार नाही तुला, समजलं? मंगेश जितक्या रागाने बोलत होता तेवढीच इंदिरा शांत होती. ती शांत आहे याचाच त्याला जास्त राग येऊ लागला. आत्तापर्यंत आपल्यासमोर थरथर कापणारी ही बाई आज कोणाच्या जीवावर एवढी धीट झाली आहे हे त्याला कळत नव्हतं. ते कळत नव्हतं म्हणून त्याची आणखी चिडचिड वाढत होती. शांतपणे इंदिराने आपली बॅग भरली आणि ती खोली बाहेर गेली. मंगेश दणदण पावला आटपट तिच्या मागे गेला. ती स्वयंपाकघरात कामाला लागली. तिला उद्देशून तो म्हणाला, आज जेवायला मिळणार आहे ना, की तुझी बॅग भरायच्या नादात मला उपाशी ठेवणार आहेस? इंदिराने आताही भाजी चिरता चिरता शांतपणेच उत्तर दिलं, असं आजपर्यंत कधी झालंय? माझ्या कामामुळे तुम्हाला उपवास घडला? मला तरी आठवत नाही. ह्या घरात इतरांचे नाही, पण तुमच्या इच्छेला पहिल्या नंबरवर ठेवल्या जातं, हे तुम्ही विसरलात. तशा बऱ्याच गोष्टी तुम्ही विसरलात, इंदिरा शांतपणे म्हणाली. मंगेशच्या बोलण्याचा तिने आपल्या कामावर परिणाम होऊ दिला नाही. हेच तर मंगेशला टोचत होतं. इंदिरेचा शांत चेहरा आणि शांत स्वर ऐकून मंगेशच्या कपाळाची शीर रागाने ताडताड उडायला लागली. त्याने तिचा दंड पकडून खरकन ओढला आणि बोलला, आजपर्यंत तोंडाला चिकटपट्टी लावून बसली होतीस. कोणाच्या मदतीने माझा इतका अपमान करण्याची हिंमत करते सांग? मी कुकुलं बाळ आहे का कुणी म्हणेल तसं मी वागायला? इंदिरा हलकं हसली आणि पुन्हा ओट्याच्या दिशेने वळली. तसं मंगेशनी इंदिराला पुन्हा मागे ओढलं आणि विचारलं, तुला काय विचारलं मी? ऐकू आलं ना? मग उत्तर का देत नाहीस? मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. एवढं बोलून इंदिरेने भाजी फोडणीला घातली आणि कणिक मळायला घेतली. इंदिरेच्या इतक्या शांत हालचाली बघून मंगेशचा राग टिपेला पोहोचला. एवढी अक्कड? थांब, तुझी सगळी अक्कड बाहेर काढतो, असं म्हणून तिला मारायला स्वयंपाकघरातला झारा त्याने उचलला. त्याने तिला मारायला हात उगारला तशी इंदिराही त्याच्या हात वरचेवर पकडला. हे बघून तर मंगेशचा चेहरा रागाने वेडावाकडा झाला. इंदिरेने शांतपणे त्याचा हात खाली केला आणि म्हणाली, आता माझ्यावर हात उगारायचा नाही. माझ्याशी बोलताना विचार करून बोलायचं. हे माझं सांगणं नाही, स्पष्ट सूचना आहे तुम्हाला. आत्तापर्यंत ज्या इंदिरेला तुम्ही बघितलं तिला विसरा. एवढं बोलून ती तिच्या कामाला लागली. इंदिरेच्या डोळ्यात आज वेगळीच चमक मंगेशला दिसली. आज इंदिरा त्याच्या काबूत येत नव्हती. आज तिला आपली भीती वाटत नाही हे मंगेशच्या लक्षात आलं. तो चिडून दान पावलं टाकत आपल्या खोलीत गेला. इंदिरा शांतपणे स्वयंपाक करत होती. तिसऱ्या व्यक्तीने जर इंदिरेचा चेहरा बघितला असता तर त्याला तिचा चेहरा स्थितप्रज्ञासारखा दिसला असता. एवढी वर्ष इंदिरा अशी नव्हती. काही वर्षांनी प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात काही बदल करावेसे वाटतात. त्यांनी तसे ते केले तर कोण हरकत घेऊ शकतं? मंगेशचा मात्र जीवाचा त्रागा होऊ लागला. कारण आजपर्यंत इंदिरा एक भाबडा भित्रा ससा होती. आज अचानक तिच्यात हत्तीचं बळ कसं आलं? कुठून आलं? मंगेशला हा गुंता काही केल्या सुटत नव्हता. आजपर्यंत या घरात मंगेश म्हणेल ती पूर्व दिशा मानली जात असे. आज वेगळंच घडलं होतं. ह्या वेगळ्या घटनेमुळे मंगेशच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव बघून इंदिरेला आनंद झाला, पण तिने तसं दर्शवलं नाही. इंदिरा आपल्या खोलीतील आरशासमोर उभी राहिली. त्या आरशांनी तिच्या चेहऱ्यावरचा कणकरपणा दाखवला. कितीतरी वेळ अनिमिष नेत्रांनी ती स्वतःच्याच कणकर चेहरा बघू लागली. हा चेहरा बघण्यासाठी इतकी वर्ष ती आसुसलेली होती. आज अचानक तो चेहरा इंदिरेला सापडला. आता तिच्या चेहऱ्यावर हलकंच स्मित हास्य उमटलं. ते बघून ती हळूच आरशापासून लांब झाली. ती मागे वळली तर तिला रागाने लालबुंद झालेला मंगेश दिसला. त्याला जराही किंमत न देता ती खोलीबाहेर पडली. स्वयंपाकघरात काम करता करता इंदिरेला जुने दिवस आठवले.
लग्न झालं तरी मंगेश आणि इंदिरेची निवांत भेट नव्हती झाली. मंगेशचं कुटुंब खूप मोठं होतं. मंगेशला 4 आत्या आणि 6 काका होते. सगळे काका याच वाड्यात राहत. चूल एकच असली तरी प्रत्येकजण स्वतंत्र राहत असे. देवदर्शनासाठी सगळेच कुलदेवतेला गेले होते. देवदर्शनाहून आल्यावर तिच्या सासूबाई तिला म्हणाल्या, इंदिरा, आज तुमची पहिली रात्र आहे. घाबरू नकोस. पुढल्या आयुष्याच्या इमारतीचा पाया या नव्या नवलाईच्या दिवसातच पक्का करायचा असतो. तुम्ही दोघांनी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. या नवीन घरात वावरताना काही अडचणी आल्या तर मला विचार. सासूला कसं विचारू हा संकोच मनात ठेवून नकोस. कळलं? हो, काही अडचण आली तर तुम्हालाच विचारीन, इंदिरा म्हणाली. बाईला माहेरच्या घरातून बाहेर पडून सासरच्या घरात रुजायचं असतं. सासरी असणाऱ्या रीतिरिवाजांना घरातील माणसांना आपलंसं करायचं असतं. तू शहाणी आहेस हे कळलंय मला थोड्याच दिवसात. तू लवकर रुळशील आमच्या घरी हा विश्वास आहे मला. तरी कधी काही शंका मनात आली तर विचारत जा. हो, इंदिरा म्हणाली. सासूबाईंनी तिच्या हातात दुधाचा ग्लास दिला आणि तिला त्यांची खोली दाखवली. खोलीत जाताना इंदिरा मनोमन मोहरून आली. आजपर्यंत जे पहिली रात्र याबद्दल पुस्तकात वाचलेलं, सिनेमात बघितलेलं होतं ते आज तिच्या आयुष्यात सगळं घडणार होतं. इंदिरा खोलीत गेली. खोलीतल्या टेबलवर दुधाचा ग्लास ठेवला आणि पलंगावर नवऱ्याची वाट बघत बसली. वाट बघता बघता ती खुदकन हसली. हिंदी सिनेमात दाखवतात तशी टिपिकल बहू होऊन आपण नवऱ्याची वाट बघत बसलो आहे हे तिच्या मनात आलं. बराच वेळ झाला तरी मंगेश खोलीत आला नाही. दुधाच्या ग्लासकडे नजर जाताच मगाशी जे पहिल्या रात्रीबद्दल वाटलं ते सगळं घडलंच नाही. मंगेश अजून आला नाही हे तिच्या मनाला उदास करून गेलं. वाट बघता बघता इंदिरेच्या डोळ्यात झोप रेंगाळू लागली. ती कधी झोपेच्या अधीन झाली हे तिलाच कळलं नाही. लग्नातील धावपळीमुळे आलेल्या थकव्यांनी तिला भरजरी साडी, अंगावरचे दागिने काढून ठेवायचं देखील सुचलं नाही. ती बसल्या जागीच पलंगावर आडवी झाली आणि झोपली. रात्री केव्हा तरी मंगेश घरी आला. पलंगावर तिच्या बाजूला अस्ताव्यस्त झोपला. मित्रांबरोबर दारूची पार्टी झाल्यामुळे मंगेश आपल्याच तंद्रीत होता. या क्षणी त्याला आपली पहिली रात्र आहे हे सुद्धा लक्षात नव्हतं. तोही क्षणात झोपी गेला. त्यानंतर पहाटे कधीतरी इंदिरेला जाग आली तर मंगेश तिच्याशी धसमुसळेपणाने वागत होता. हे बघताच तिच्या डोळ्यात स्वप्नातील रोमॅन्टिक पहिली रात्र मंगेशच्या धसमुसळ्यापणाच्या राकट वागण्यामुळे फिकी झाली. पहिल्या रात्रीच्या गोड गुलाबी आठवणीने जो आनंदाचा मोहर तिच्या मनाला आला होता तो क्षणात गळून पडला. झालेल्या या पहिल्या भेटीत इंदिरेला मंगेशचा धसमुसळेपणा आणि हट्टीपणा याची झलक बघायला मिळाली. इंदिराच्या घरी कुणाचा स्वभाव असा नव्हता. म्हणूनच घाईकुतीला न येता होईल बदल काही दिवसात मंगेशमध्ये असा तिनं विचार केला. तिनं बघितलेल्या पहिल्या रात्रीच्या स्वप्नाला मात्र वास्तवतेचे दाहक चटके बसले. इंदिरेच्या मनाचा चोळामोळा झाला. पुढची प्रत्येक रात्र अशीच येणार का हा तिला प्रश्न पडला. क्षणात तिला आपला नवरा परका वाटायला लागला. ती खूप तिरस्कृत नजरेने अस्ताव्यस्त पसरलेल्या नवऱ्याच्या देहाकडे बघू लागली. पहिल्या रात्रीसाठी तिचं असलेलं गोड स्वप्न पूर्ण रंगण्याच्या या आतच विखरलं. भकास नजरेने ती पलंगावर बसून राहिली. खोलीबाहेर पडल्यावर घरच्यांसमोर आनंदाचा अभिनय करावा लागणार हे तिच्या लक्षात आलं. सकाळ होताच नववधूच्या न रंगलेल्या गोष्टींचा खोट्या आनंदाचा मुखवटा चेहऱ्यावर चढवून तिला खोलीबाहेर जायचं आहे हे इंदिराच्या लक्षात आलं. आपली साडी आणि केस नीट करून चेहरा जाणीवपूर्वक हसरा ठेवून ती खोलीबाहेर पडली. मंगेश घरातला पहिला मुलगा म्हणून खूप लाडाचा होता. या लाडामुळेच त्याच्यात हट्टीपणा आला. मी म्हणेन ती पूर्व दिशा असं वागू लागला. कंपनीत मोठ्या पोस्टवर होता. नोकरीसाठी मुलाखत तोच घ्यायचा. यात तो त्याची इच्छा थोडी पूर्ण करीत असे. नियुक्त केलेल्या मुलींचा गैरफायदा अगदी निर्लज्जपणे घेत असते. हे सगळं इंदिरेला पटत नव्हतं. पण मुलांकडे बघून ती गप्प बसत असे. रोज घरात भांडण होऊन घरातलं वातावरण बिघडवण्याची इंदिरेला अजिबात इच्छा नव्हती. मुलांच्या दृष्टीनं तिनं हे शांत राहण्याचं पाऊल उचललं होतं.
मुलं कधीकधी फार चिडत. वडिलांच्या विचित्र वागण्याची, नको तेवढ्या शिस्तीने मुलं कंटाळली होती. त्यांना स्वतंत्रपणे वागण्याची मुभा नव्हती. आई, तू बाबांना काहीच का बोलत नाही? किती त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागायचं? अगं, कुठलीच गोष्ट आमच्या मनासारखी होत नाही. आमच्या सगळे मित्रमैत्रिणी बघ किती मज्जा करतात. बाबा कधीच आपल्याबरोबर येत नाही. कुठेच येत नाहीत. प्रदर्शनात नाही, हॉटेलमध्ये नाही, सिनेमाला नाही. आणि ते म्हणतील तसेच ड्रेस घालायचा. माझ्या मैत्रिणी जसे ड्रेस घालतात ते बघून मला पण घालावेसे वाटतात. इंदिरा मेघनाच्या जवळ बसली. शांतपणे इंदिरा मेघनाला म्हणाली, बाळा, मी रोज बाबांशी वाद घालत बसले असते तर तुमच्यासमोर रोज भांडणं झाली असती. ती बघून तुम्ही काय शिकला असता? तुम्हा दोघांना बाबांच्या शिस्तीचा कांस होतो हे मला कळतंय. तुम्हाला जसा त्रास होतो तसा मलाही इतकी वर्ष झाला. पण मी तुमच्यासमोर भांडण नको म्हणून गप्प राहिले. तू छान पद्धतीने शिक्षण पूर्ण कर, चांगली नोकरी मिळव, मग तुझ्या मनासारखं वाग. आई, बाबा एवढे हट्टी आणि कर्मठ विचाराचे का आहेत? मला पण ते माहिती नाही. चल उठ, फार विचार करू नकोस. कॉलेजची वेळ झाली आहे, लक्षात आहे ना? इंदिरेने शेवटचं वाक्य हसून म्हटलं. तशी मेघना पण हसत उठली आणि आपल्या खोलीत गेली. मिहीरसुद्धा मेघनासारखा चिडचिड करायचा. त्यालाही शांतपणे समजावून त्याची चिडचिड कमी करणं एवढंच इंदिरेच्या हातात होतं. वर्षवृक्षाची पानं गळायला किती वेळ लागतो, तशीच भरभर पानं गळली आणि आपली वयोगाठ ऋतुकाकडे झुकल्याने इंदिरेच्या लक्षात आलं. मुलंही मोठी झाली. त्यांना आवडणाऱ्या विषयात शिक्षण घेता आलं नाही, कारण त्यांचे वडील. मंगेशनी मुलांवर स्वतःच्या इच्छा थोपल्या. तेव्हा वडिलांवर अवलंबून असल्याने मुलांनीही ऐकलं. आपलं वय वाढलं तरी मंगेशमध्ये समजूतदारपणा आलाच नाही. याचं कारण त्याला लहानपणापासून जशी वागणूक मिळाली त्यातून हा हट्टीपणा त्याच्या अंगी आलेला होता. तो हट्टीपणा आता नाहीसा होत शक्य नाही. लहानपणीच त्याच्या हट्टीपणाला खतपाणी मिळालं नसतं तर आज मंगेश खूप वेगळा घडला असता, हे नेहमीच इंदिरेला वाटायचं. नोकरी लागल्यावर सुद्धा मंगेशनी मुलांना म्हणजे मिहीरला स्वतंत्र होऊ दिलंच नाही. त्याचा पगार स्वतःकडे ठेवत गेला. मिहीरला नेहमी तोंड वेंगाडून पैसे मागायला लागायचे. मिहीरला ज्या कारणासाठी पैसे हवे असायचे ते कारण जर मंगेशला योग्य वाटलं नाही तर तो सरळ पैसे द्यायला नकार द्यायचा. आता मात्र मिहीर खूप चिडला. तो इंदिरेला म्हणाला, आई, अगं मला नोकरी लागून सुद्धा माझ्या हातात 4 पैसे नसतात. मित्रांमध्ये मी चेष्टेचा विषय झालो आहे. आई, आता बस झालं. मी बाहेर गावी नोकरी घेतो. प्रत्येक गोष्टीत बाबांची ढवळाढवळ असते. ती मला अजिबात आवडत नाही. सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात असं त्यांना वाटतं. आम्ही काय त्यांचे गुलाम आहोत की रोबोट? त्यांनी ऑर्डर सोडायची आणि आम्ही ऐकायचं. इंदिरा मिहीरच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणाली, तुझ्या आयुष्याचे निर्णय आता तू घ्यायचं. बाहेर जायचंय ना तुला, जा. पण पूर्ण विचार करून सगळं व्यवस्थित आहे ना हे बघून बाहेर पड. मी तुझ्या पाठीशी आहे. आई, मी बाहेर नोकरीसाठी गेलो तर बाबा तुला कसे वागवतील याची कल्पना आहे मला. पण इथे माझा जीव घुसमटतो ग. मी मंदबुद्धीचा झालोय असं वाटतं आणि रडायला लागला. मिहीर, आयुष्यात याहून खूप कठीण परिस्थिती येऊ शकते. तशी आली तर न डगमगता त्याला तोंड द्यायचं असतं. रडलास तर तुला मार्ग सुचणार नाही. रडू नको. त्याऐवजी विचार कर, बाहेर नोकरी शोध. या गावापासून लांब गेलास तरी हरकत नाही. जिथे तुझ्या हुशारीला कर्तृत्वाला वाव आहे तिथे जा. तू लांब गेलास तरी शरीराने जाशील, मनाने तर माझ्या जवळच असशील. आईचं बाळ कधीच आईपासून दूर जाऊ शकत नाही. तू माझी काळजी करू नको. आई, तू किती कणखर आहेस, किती शांत आणि विचारी आहेस. पण बाबांना तुझी अजिबात किंमत नाही. असू दे, त्यांना नाही, तुला आणि मेघनाला आहे हेच माझ्यासाठी खूप आहे. चल उठ, जरा बाहेर जाऊन ये, बरं वाटेल. या प्रसंगानंतर 15-20 दिवसांनी मिहीर आईला म्हणाला, आई, परवा माझा एका मोठ्या कंपनीत इंटरव्ह्यू आहे. अरे वा, अभिनंदन. मुलाखतीची छान तयारी कर. आई, बाबांना यातलं काही कळायला नको. मिहीर, नाही कळणार. इंदिरेने त्याच्या गालावर हळूच थोपटत हसत म्हटलं. मिहीरचा हसरा चेहरा बघून इंदिराला मनातून बरं वाटलं. स्वयंपाक करता करता इंदिरेच्या चेहऱ्यावर आलेलं हसू बघून मंगेशनी इंदिरेला विचारलंच,
काय झालं एवढा आनंद व्हायला? इंदिरा चमकली, तरी आवाज आणि चेहरा स्थिर ठेवून बोलली, मला आनंद झाला तर तो व्यक्त केलेलाही या घरात चालणार नाही का? कशाचा आनंद झाला आहे हे विचारतो आहे. उलटून प्रश्न कसली विचारते? या घरात फक्त मीच प्रश्न विचारू शकतो, समजलं? मुलांच्या लहानपणाच्या काही गमती जमती आठवल्या की आनंद होतो. त्याबरोबर हसायला पण येतं. हा काही माझा गुन्हा आहे का? इंदिराने राग मनात दाबून धरत पण वरकरनी शांत स्वरात म्हटलं, माझ्यापासून काही लपवण्याचा प्रयत्नही करू नकोस कधी. तुझ्या दृष्टीनं चांगलं होणार नाही. मंगेश ओरडूनच बोलला. त्याच्या अशा पद्धतीने बोलण्याची इंदिराला सवयच होती. इतकी वर्ष झाली लग्नाला, या राक्षसांनी कसं वागायचं हे काय आज तिला कोणी सांगायला नको. मिहिरनी परवा त्याची मुलाखत आहे सांगितलं. त्याचा आनंद आपल्यालाही नकळत आपल्या चेहऱ्यांनी व्यक्त केला. याचं तिला आश्चर्य वाटलं. आता आपण आपला चेहरा पण सांभाळायला हवा. आपल्या चेहऱ्यांनी एकदा चुगली केली तेवढी बस झालं. शांतपणे इंदिरा काम करत होती. मेघना घरी यायची वेळ झाली होती. तिला आल्याला भूक लागलेली असते, म्हणून तिच्या आवडीचा पदार्थ करण्यात इंदिरा गुंतली. मेघना आल्याला आईच्या गळ्यात पडली आणि कानात कुजबुजली, आई, मिहिरचा मेसेज आला होता, तुला सांगितलं ना त्यांनी? हो, इंदिरा ही हसतच म्हणाली. बाळा, हे सगळं तुझ्या मनात ठेव, चेहऱ्यावर सुद्धा आनंदी ठेवू नकोस, इंदिरा म्हणाली. का? मेघनाने विचारलं. आत्ताच माझा आनंदी चेहरा बघून बाबांनी विचारून झालंय, इंदिराने सांगितलं. मग? घाबरून मेघनाने विचारलं. केली सारं, पण तू सांभाळ, जा हातपाय धू आणि खायला घे. हा प्रसंग घडूनही झाली आता 6-7 वर्ष. तेव्हा घरात धुसफूस झाली, वाद झाला, मंगेशचं टोक्याचं शिवासाप देणं झालं. हे सगळं होणार हे इंदिरेला माहीत होतं. म्हणूनच मिहिरला इंदिराने बचावून ठेवलं होतं. त्यांना प्रत्युत्तर द्यायचं नाही. तसंच त्यांच्या ओरडण्यानी, वाईट बोलण्यानी अजिबात घाबरून जायचं नाही. शांत राहायचं आणि शांतपणे आपला निर्णय सांगायचा. असं केलंस तरच घराबाहेर पडू शकशील, स्वतःच्या कर्तृत्वाला वाव देऊ शकशील. सगळा प्रसंग व्यवस्थित वादविवाद होऊन पार पडला. इंदिरेने सांगितल्याप्रमाणे मिहिर शांतपणेच बोलला. इंदिरा आणि मेघना एखाद्या अलिप्त राष्ट्राप्रमाणे एका जागी स्थिर बसल्या होत्या. पहिल्यांदा कोणीतरी मंगेशच्या अधिकाराला आव्हान दिलेलं होतं, त्यामुळे त्याची भयंकर चिडचिड सुरू होती. तो प्रचंड अस्वस्थ झाला होता. इंदिरा मात्र शांत होती. असं युद्ध ह्या घरात व्हायला हवं असं इंदिरेला प्रकर्षाने वाटत होतं. कारण प्रत्येकाला स्वतःचं आयुष्य कसं जगायचं याचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार असतो. मिहिरच्या निर्णयाने ही सुरुवात झाली याचा इंदिरेला खूप आनंद झाला. पुढे काय घडलं असेल हे पाहण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा. अशा नवीन गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.